नेहमीच तळलेली कोथिंबीर वडी बनवण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने बनवलेले कमीत कमी तेलातले पौष्टिक असे कोथिंबीरचे मुटकुळे या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. याकरता मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर 2 वाट्या घेतली. यामध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ वापरलं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्ध ज्वारीचं पीठ आणि अर्ध बाजरीचं पीठ पण वापरू शकतात. नंतर त्यामध्ये मी पाव वाटी चणा डाळीचं पीठ किंवा बेसन टाकलं. 1 चमचा हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट टाकली. 2 चमचे भाजलेले तीळ टाकले. थोडं हिंग टाकलं. हळद टाकली. चवीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकली. गरजेप्रमाणे मीठ टाकून हे सर्व मिक्स करून घेतलं. नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा बनवून घेतला. हा पिठाचा गोळा खूप घट्ट किंवा खूप सैल बनवायचा नाही. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावलं आणि या पिठाचे मुटकुळे बनवून घेतले. याच पद्धतीने मी सर्व मुटकुळे बनवून घेतले. त्यानंतर एक तवा मध्यम गॅसवरती गरम केला आणि त्याला थोडं तेल लावून घेतलं. तुम्ही या ठिकाणी लोखंडी तवा किंवा लोखंडी कढईचा वापर पण करू शकतात. त्यानंतर यावरती सर्व मुटकुळे ठेवून घेतले. 1 मिनिट एका बाजूने मुटकुळे झाल्यावर सर्व मुटकुळे उलटवून घेतले. त्यानंतर झाकण ठेवून मध्यम गॅसवर 7 ते 8 मिनिट हे मुटकुळे शिजवून घेतले. मध्ये मध्ये झाकण काढून हे मुटकुळे दोनही बाजूंनी फिरवून घेतले. गरज वाटली तर थोड्याशा तेलाचा वापर करायचा. मुटकुळे इथे छान शिजले आहेत. याच पद्धतीने वरतून क्रिस्पी आणि मधून मऊ असे कमी तेलातले कोथिंबीरचे मुटकुळे तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडतील. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.